मी आडवा पडलो होतो आणि माझी पत्नी माझं डोकं हलकेच सलवत होती. तिच्या मऊ हातांचा स्पर्श माझ्या थकलेल्या मनाला आणि शरीराला गाढ शांती देत होता. तिच्या बोटांची सौम्य हालचाल माझ्या कपाळावर फिरत होती आणि मी हळूहळू झोपेच्या गहिऱ्या गर्तेत बुडत चाललो होतो. या अनुभवाने मला एक विचित्र शांती आणि सुरक्षिततेचा अनुभव दिला, जणू मी एखाद्या अदृश्य शक्तीच्या कुशीत आहे. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी तिला पाहिले. ती माझ्या गळ्यावर विक्स लावत होती आणि तिच्या चेहऱ्यावर काळजीच्या लहरी स्पष्ट दिसत होत्या. तिने माझ्याकडे वाकून विचारले, "थोडा आराम मिळतोय का?" तिच्या आवाजात इतकी कोमलता आणि प्रेम होते की माझं मन भरून आलं. मी हलकेच डोके हलवलं आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. तिने लगेच माझी अवस्था समजून घेतली आणि विचारले, "खायला देऊ का?" भूक लागली होती म्हणून मी म्हणालो, "हो." ती पटकन उठली आणि लगेचच भाकरी, भाजी, डाळ, चटणी आणि कोशिंबीर तयार करून आली. तिने फक्त जेवणच केलं नाही, तर मला आपल्या हातांनी भरवू लागली. मी अर्धा आडवा पडलो होतो आणि ती एक एक घास माझ्या तोंडात घालत होती. मला असं वाटत होतं जणू मी एखादं लहान बाळ आहे आणि ती माझ्या आईसारखी मला आपल्या प्रेमाने भरवत होती. मी काहीही न बोलता जेवण करून घेतलं आणि तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि ममतेचं भाव होतं. जेवण झाल्यानंतर ती शांतपणे स्वयंपाकघरात निघून गेली आणि मी बेडवर पडून राहिलो, पण झोप येत नव्हती. तिची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर वारंवार फिरत होती. मी विचार करू लागलो, काहीच दिवसापूर्वी जेव्हा ती आजारी होती तेव्हा मी तिच्यासाठी काहीही केलं नव्हतं. ना तिची विचारपूस केली, ना तिला आधार दिला. फक्त तिला ब्रेड दिलं आणि असं समजून घेतलं की मी तिची मदत केली. तिला ताप होता, पण मी तिचं काहीही विचारलं नाही. ती दिवसभर उपाशी पडून होती. कदाचित तिलाही वाटलं असेल की कोणीतरी तिची काळजी घ्यावी, तिला प्रेमाने थोपटावं, तिची विचारपूस करावी. पण मी तसं काही केलं नाही. हे आठवून माझं मन जड झालं आणि डोळ्यात हलकीशी ओल आली. पत्नी म्हणून तिची ममता, तिचा त्याग आणि तिची करुणा मी कदाचित आत्तापर्यंत योग्य अर्थाने समजू शकलो नव्हतो. विचार करू लागलो की खरंच देवाने महिलांचं हृदय वेगळं बनवलं आहे का? पुरुषांमध्ये ती ममता आणि करुणा नसते का? जेव्हा ती आजारी होती कदाचित तिलाही वाटलं असेल की तिचा पती तिच्या जवळ बसेल, तिचं डोकं सहलवेल, तिची विचारपूस करेल. मला जाणवलं की प्रत्येक पुरुषाने एकदा तरी बाई बनून हे अनुभवायला हवं की बाई होणं किती कठीण आहे. आई असणं, बहीण असणं, पत्नी असणं हे फक्त नाते नाहीत, तर जीवनाच्या सर्वात मोठ्या परीक्षा आहेत, जिथे प्रत्येक दिवस करुणा आणि ममतेने भरलेल्या हृदयाची गरज असते. मी मनोमन माझ्या पत्नीचे आभार मानत होतो आणि ठरवलं होतं की आता तिच्या भावना आणि तिची काळजी घेण्यात कधीही कमतरता येऊ देणार नाही. तर कशी वाटली ही तुम्हाला छोटीशी कथा? आवडली असेल तर नक्की कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.